हॅलो फ्रेंड्स, मी अश्विनी गावडे तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे, ज्याचं नाव आहे स्टोरी ऑफ द पॅशन। मी आज तुमच्यासाठी एक नवीन कथा घेऊन आली आहे, पण त्या अगोदर ज्यांनी अजूनही माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राइब करून घ्या, म्हणजे स्टोरीचे सर्व भाग तुम्हाला ऐकायला मिळतील। कथेचं नाव आहे मी जन्मेन पुन्हा पुन्हा। ही कथा काल्पनिक आहे, त्यामुळे याचा कोणीही वास्तवाशी संबंध जोडू नये। आपल्या समाजात आजूबाजूला घडणाऱ्या सामाजिक घटनांवर प्रकाश टाकणारी आणि एक छोटीशी लव्ह स्टोरी आहे। चला तर मग कथेच्या पहिल्या भागाला सुरुवात करू। मी अंकुर तुझ्या पोटी रुजले, आई होणार या आशेने पंख तुला फुटले। मी अंकुर तुझ्या पोटी रुजले, आई होणार या आशेने पंख तुला फुटले। समजता मुलगी होई जीव तू माझा घेई, समजता मुलगी होई जीव तू माझा घेई। अशी कशी ग तू आई, अशी कशी ग तू आई। बाप म्हणे मुलगा हवा, तू करशी त्यांचा हेवा। बाप म्हणे मुलगा हवा, तू करशी त्यांचा हेवा। दिव्यासाठी विझवू नका पंथीला, पंथी अखंड तेवत राही, दिवा विझून जाई। मुलग्यासाठी जीव तू माझा घेई, अशी कशी ग तू आई। पूजती तुला देवी म्हणूनी, तू माता तू जननी। पूजती तुला देवी म्हणूनी, तू माता तू जननी। इवल्या इवल्या डोळ्यांना पाहायचे आहे हे जग, इवल्या इवल्या डोळ्यांना पाहायचे आहे हे जग। हा अंकुर खुडू नको ग माई, अशी कशी ग तू आई, अशी कशी ग तू आई। कल्याणीचे खाडकन डोळे उघडले, तिला चांगलाच घाम फुटला होता। ती बेडवर उठून बसली। काय होतं ते? ती छोटी मुलगी माझ्या गर्भातील तर नसेल? तिला आज मी मारायला चालली आहे, तिचं अस्तित्व मिटवायला निघाली आहे। तीच मला सांगू तर पाहत नाहीये ना, सरळ सरळ माझ्या आईपणाला कोसते आहे। नाही नाही, मी नाही मारणार माझ्या मुलीला। मी तिला या जगात आणणार, तिला वाढवणार, लहानाचं मोठं करणार, तिला खूप खूप शिकवणार। मग मला काहीही करावं लागलं तरी चालेल। कल्याणी डोळे पुसते आणि तिचं आवरते। कल्याणी, ए कल्याणी, झालं की नाही अजून? बाहेरून एक करारी आवाज आला। हो झालं, आले। कल्याणी बाहेर येते। विश्वास थोडं रागात हाताच्या बाया वर करत बोलतो, काय ग एवढा उशीर लागतो का? हॉस्पिटलला जायचं आहे, लग्नाला नाही। कौशल्या तनतनत हॉलमध्ये आल्या। कल्याणी किचनमध्ये गेली। कौशल्या आणि विश्वास तिला बघतच राहिले। कल्याणी, तुझ्या लक्षात आहे ना आपल्याला हॉस्पिटलमध्ये जायचं आहे ते? विश्वास रागाने म्हणाला, हो आहे, पण मी नाही येणार। कल्याणी न घाबरता म्हणाली, काय ग ए, काय बोललीस? परत बोल। विश्वासने रागाने मुठी आवळल्या। हो, मला ही मुलगी हवी आहे आणि मी तिला जन्म देणार, मी तिला या जगात आणणार। कल्याणी ने कधी नव्हे ते खडसावून सांगितले। तिचं हे बोलणं ऐकून विश्वासचं पित्त खवळलं, त्याचं डोकं सणकलं। त्याला नकार ऐकायची अजिबात सवय नव्हती। काय? हे बघे, मी तुझं अबॉर्शन करणार म्हणजे करणार, समजलं? मला ही मुलगी नकोय, मला मुलगाच हवाय, चल। विश्वास तिच्या हाताला धरून ओढत नेऊ लागला। कल्याणीने तिचा हात त्याच्या हातातून हिसकावून घेतला। तू मला विरोध करणार? या विश्वास मुजुमदारला? आजपर्यंत मला नकार देण्याची आणि माझ्या शब्दाबाहेर जाण्याची कोणाचीही हिंमत झाली नाही, आणि तू विरोध करणार? बघतोच कशी येत नाही ते। विश्वासने तिची केस पकडली आणि ओढत घेऊन जाऊ लागला। कल्याणीने जोरात उलट्या हाताने
त्याच्या कानाखाली वाजवली. विश्वास शॉक झाला. त्याचा चांगलाच संताप झाला. त्याने तिला दूर ढकलले. नशीब कल्याणीने तिचे दोन्ही हात सोफ्यावर अंतराळी ठेवले, त्यामुळे ती पोटावर पडली नाही. तू तू माझ्यावर हात उगारला? तू थांब, दाखवतोच तुला आता. तू पण गेलीस आणि तुझं हे बाळही गेलं, असं म्हणून विश्वासने त्याची बंदूक काढली. कल्याणीने बंदूक पाहून एक आवंढा गिळला. भीतीने तिचा थरकाप होत होता. तिला काहीच सुचत नव्हतं. मार मार मेलीला, कशाला हवी असली अवदसा, कौशल्याबाई बोलल्या. त्यांच्या चेहऱ्यावर सुद्धा कल्याणीविषयी खूपच राग होता. त्या सुद्धा चिडल्या होत्या. पण कल्याणीला काहीच फरक पडत नव्हता. विश्वास नागसापासारखा फुसफुसत होता. त्याचा खोटा पुरुषी अहंकार जो दुखावला गेला होता. तो बंदूक चालवणार तोच कल्याणीने पायाखाली जी मॅट होती ती पूर्ण ताकदीने खेचली. तसे विश्वास खाली पडला. तीच संधी साधून कल्याणी तिथून बाहेर पडली. तिचा पळण्याचा वेग खूप फास्ट होता, कारण तिला माहीत होतं जर विश्वासने वॉचमनला सांगितलं तर वॉचमन तिला बाहेर सोडणार नाही. विश्वास, कौशल्या दोघे बाहेर आले. कल्याणी त्यांना दिसली नाही. कल्याणी वाट दिसेल तिकडे पळत सुटली. विश्वासने लगेच गाडी काढली आणि तिला बघतच बाहेर गेला. तो भयंकर तापला होता, पण त्याच्या नजरेला कल्याणी काय पडली नाही. कल्याणी दिवसभर पळत होती. पोटात अन्नाचा कण नव्हता. रात्र झाली. ती एका सुनसान रस्त्यावर होती. ती थोडं पुढे गेली. तिला काही गुंड दिसले. ते तिच्याकडेच बघत होते. कल्याणीने तिथून झपाझप पावले उचलली तसा त्या गुंडांनी तिची वाट अडवली. कल्याणी खूप घाबरली होती. ती भेदरून त्यांच्याकडे पाहत होती. त्यातला एक गुंड पुढे आला. ओ रानी, अकेले अकेले जा रही हो, हम भी आपके साथ चले क्या? त्यातला एक गुंड आपल्या छातीवर हात ठेवून म्हणाला. काय पाहिजे तुम्हाला? थरथरत्या आवाजात कल्याणी म्हणाली. अरे ये तो बहुत ही तेज निकली, सीधा काम की बात की. दुसरा बोलला. ए, काय चाललंय रे तुमचं तिकडे? रात्रीच्या वेळेला एकटी बाई बघून छेडता काय? सोडा तिला. समोरून एक आवाज आला. तो माणूस तिथून जात होता. तसे ते लोक तिथून पळाले. ओ बाई, असं रात्री अपरात्री कशाला घरातून बाहेर पडायचं, तेही एकटं? तो कल्याणीकडे बघत बोलत होता. थोडं काम होतं म्हणून बाहेर पडले, तर रस्ता चुकले. कल्याणी खाली मान घालून म्हणाली. ठीक आहे, एवढ्या रात्री आता कुठे जाणार तुम्ही? तुमची हरकत नसेल तर तुम्ही माझ्या घरी येऊ शकता. माझं घर इथे जवळच आहे. तो माणूस कल्याणीने पण विचार केला आणि त्याच्यासोबत गेली. तिला वाटलं की दिवसभर पळून पळून थकले. पोटात अन्नाचा कण नाही. जर त्याच्या घरी गेले तर थोडं खायला भेटेल आणि त्याची बायको घरी असेल. तो माणूस कल्याणीला घरी घेऊन आला. त्याने दार उघडलं, लाईट लावली. कल्याणी गोंधळून गेली. भाऊ, हे काय? घरी कोणीच नाही. कल्याणीने भीतीने आवंडा गिळला. हो, बायको माहेरी गेले, पण काळजी नका करू, तुम्ही बिनधास्त राहा. त्याने तिच्या मनात काय चाललंय ते ओळखलं. कल्याणी बिचकतच आतमध्ये गेली. ती सोफ्यावर बसली. मग त्याने तिला जेवायला दिलं. मी आतमध्ये आहे, तुम्ही इथे सोफ्यावरती झोपा, तो म्हणाला. कल्याणीला कसं तरीच वाटत होतं. अनोळखी माणसाच्या घरात, ते पण कोणी नसताना. पण काय करणार? त्याने तिला त्या गुंडांच्या तावडीतून वाचवलं होतं आणि इतक्या रात्री कुठे जाणार होती ती? म्हणून आजची रात्र इथेच काढावी आणि सकाळ होताच
इथून निघून जावं असं तिने ठरवलं. थोड्या वेळाने कल्याणीचा डोळा लागला. इकडे तो माणूस दारू पीत बसला होता. हळूहळू नशा चढत होती. तो तसाच उठला आणि हॉलमध्ये कल्याणी झोपली होती तिथे गेला. त्याला धड चालताही येत नव्हतं, पण ती मात्र शांत झोपली होती. दिवसभर बिचारी उन्हातान्हात वणवण करून दमली होती, त्यामुळे तिचा डोळा लागला होता. तो माणूस तिच्या जवळ आला. तो तिच्याकडे एकटक वासनेने भरलेल्या नजरेने बघत होता. तिला खालून वरपर्यंत निहाळत होता. तिची साडी थोडी वर गेली होती. पोटावरचा पदर बाजूला झाला होता, त्यामुळे तिचं गोरं गोरं पोट दिसत होतं. छाती जवळचा पदर किंचितसा सरकला होता. तिला तसं बघून त्याच्यातला सैतान जागा झाला. तो आता तिच्या जवळ गेला. कल्याणीला चेहऱ्यावर गरम श्वास जाणवू लागले. तशी तिला जाग आली. तिने डोळे उघडले तर तो माणूस तिच्या एकदम जवळ होता. कल्याणी दचकली, घाबरली, पटकन उठून बसली. तिला काहीच सुचत नव्हतं. तुम्ही इथे काय हवंय तुम्हाला? कल्याणी भीतीने कापरत होती. घसा कोरडा पडला होता. ती खूप घाबरली होती. कुंपणाने शेत खावे अशी गत झाली होती. ज्या माणसाने तिला त्या गुंडांपासून वाचवलं होतं तोच आता तिच्याकडे असं लोचटासारखा बघत होता. श्श, घाबरू नको, काही करणार नाही, फक्त तू मला साथ दे. तूही खुश आणि मीही. तो तिच्याजवळ जाऊ लागला. प्लीज लांब व्हा, काय करताय तुम्ही? मोठ्या विश्वासाने मी तुमच्या सोबत आले आणि तुम्हीच. शी. कल्याणीला किळस येऊ लागली. गप्प बसायचं. मी उगाच तुला त्या गुंडांपासून वाचवलं का? गप गुमानं, जे सांगतो ते ऐकायचं. तो माणूस तिला जवळ ओढू लागला. बिचारी तशीच घाबरली होती. बिचारी कुठल्या संकटात येऊन सापडली काय माहीत. एकटी बाई दिसली की हे असे लांडगे टपलेलेच असतात तिच्या शरीराचे लचके तोडायला. अजूनही आपल्या भारतात स्त्रिया सुरक्षित नाहीत. आधी नवऱ्यापासून वाचण्यासाठी पळाली, मग त्या गुंडांपासून, आणि आता त्या राक्षसापासून वाचण्यासाठी धडपडते. काय होईल बिचारीचं काय माहीत. ती वाचेल का त्याच्या तावडीतून? कोण वाचवेल तिला? जाणून घेण्यासाठी कथा ऐकत राहा. भेटूयात पुढच्या भागात. पण त्या अगोदर कथा आवडली असेल तर प्लीज लाईक करा, कमेंट करा आणि कथेचा भागही शेअर करा. प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.